चला मित्रांनो, तर आता आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक एक कांदा आणि एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. 3 ते 4 मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या त्या पण बारीक चिरून घेतल्या आहेत. 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकायचं आपल्याला भाजीमध्ये. तुम्हाला जसं लागतं तसं टाका. आणि तेल घेतलं आहे आपण. तेल 2 ते 3 चम्मच टाकायचं आहे. हे सगळं लागतं आपल्याला साहित्य. आता आपण बनवायला घेऊ शेपूची भाजी या कढईमध्ये. आपण आता गॅस चालू केला आहे. 2 ते 3 मिनटं कढई गरम झाल्यानंतर 3 चम्मच आपण कढईमध्ये तेल टाकत आहोत. तेल असं 2 मिनटं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहे कांदा एक बारीक चिरलेला, मिरची आणि लसूण बारीक चिरलेले, आणि ते थोडा वेळ परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे टमाटा. 3 ते 4 मिनटं असा कांदा मिरची लसूण परतून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर परतून 3 ते 4 मिनटं असं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला टमाटा एक चिरलेला आणि मीठ ॲड करायचं आहे. आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला टमाटा. तो पण असा त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता आपण वरतून टाकायचं आहे एक मोठा चम्मच मीठ. तर तुमचा चम्मच छोटा असेल तर 1.5 चम्मच टाका तुम्ही. नंतर ते पुन्हा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गाईज आता आम्ही याच्यामध्ये ॲक्च्युली मुगाची डाळ नाही टाकलेली आहे. ज्यांना मुगाची डाळ आवडते ते त्यामध्ये ॲड करू शकता शेपूच्या भाजीमध्ये. शेपू आपण ना मस्त बारीक चिरून घेतली होती आणि 3 पाण्याने धुतली आहे. ती व्यवस्थित एकदम स्वच्छ धुवून घ्यायची 3 पाण्याने आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्याचं पाणी असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ते एकदम सुक्कीचे शेपू असे त्या आपल्या कढईमध्ये त्यामध्ये ॲड करायचे आहे. कांदा आपण ते बारीक चिरून टाकला आहे त्यामध्ये अशी कढईमध्ये ॲड केल्यानंतर तिला असं व्यवस्थित मग सर्व असं मिक्स केल्यानंतर गाईस त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला ते 10 मिनटासाठी नंतर चांगली वाफवून द्यायची आहे, शिजवून द्यायची आहे भाजी. मध्ये 5 मिनटं झाल्यानंतर गाईस असं थोडं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा तिला थोडंसं शेपूच्या भाजीला हलवून घ्यायचं आहे. कारण ते जे पाणी सुटेलं असतं ते वाफेच्या रूपात ते निघून जातं त्यातलं. त्यामुळं 5 मिनटानंतर थोडंसं झाकण हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं. चपाती तर 10 मिनटं पूर्ण झाले आहेत काहीच. आता आपण झाकण काढून घेऊ साईडला. बघा तरी शेपूची भाजी मस्त दिसत आहे. त्याच्या वाफा निघून गेला आहे आणि भाजी मस्त आता आपली तयार झाली आहे. असं झाकण काढून झाल्यानंतर थोडंसं तेल हलवून घ्यायचं आहे शेपूच्या भाजीला. आपली भाजी आता मस्त रेडी झालेली आहे. चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. आपली तयार झालेली शेपूची भाजी आपण आता प्लेटमध्ये सर्व करत आहोत. ती तुम्ही चपातीची भाजी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. किती सुंदर दिसत आहे बघा आपली शेपूची भाजी. तुम्ही पण गाईस बनवा, ट्राय करा. खूप छान बनते शेपूची भाजी. चपातीसोबत पण खूप छान लागते. मला खूप आवडते. तुम्ही पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.